वंचित बहुजन आघाडी मुंबई यांच्याकडून दुर्घटनाग्रस्तांना एक हात मदतीचा। आज 7 ऑगस्ट 2021 रोजी ईशान्य मुंबई जिल्हा यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काही गावांमध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली। पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावात दुर्घटना घडलेल्या आहेत, परंतु काही गावं अजूनही मदतीपासून वंचित आहेत। अशा काही गावांमध्ये वंचित बहुजन आघाडी पोहोचली। यामध्ये बोंद्री, आरल, चापोली या गावांमध्ये अनेक कुटुंबांना वंचित बहुजन आघाडी मुंबई यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली। त्यामध्ये अन्नधान्य, पाणी आणि कपडे अशा वस्तूंची मदत सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव माननीय शरद गाडे साहेब, कराड तालुका उपाध्यक्ष धनाजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या गावांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबई तालुका अध्यक्ष चेतन अहिरे, बिपिन गायकवाड, विश्वास सरदार, राहुल जाधव, देविदास अहिरे या सर्वांनी स्वतः उपस्थित राहून पूरग्रस्तांना मदत करून आपले कर्तव्य पार पाडले। रवींद्र विठ्ठल यादव, ग्रामपंचायत चापोली, माजी सरपंच। आज आमच्या या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आमचे रस्त्यांचे भूस्खलन झालेले आहे। 5 मोहऱ्या वाहून गेल्यात। आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही। आम्हाला आत्ता सध्या पायवाटेने डोंगरातून यावं लागतं खाली। आणि आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की एकदा आजारी पडलं, काही झालं तर ते आम्हाला डालीत घालून चौघा लोकांनी 4 लोकांनी त्याला उचलून गावातून कमीत कमी आम्हाला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर 16 किलोमीटर अंतर आहे पाटण तालुक्यामध्ये जायचं म्हणलं तर तिथवर आम्हाला ते पोचावं लागतं। एवढी मोठी आमच्यावरती गंभीर हे झालेलं आहे, संकट आलेलं आहे। तर ह्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की शासनानं आमच्याकडं लक्ष द्यावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे शासनाला। आघाडीचा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शंकर देसाई, आज आम्ही आरल या गावाच्या परिसरामध्ये आलेलो आहे भेटीला, पाटण तालुक्यातल्या। तर तिथं भूस्खलन खूप झालेलं आहे आणि लोकांचे नदे ओढे आणि जमिनी वाहून गेलेले आहेत। पिण्याच्या पाण्याची सुद्धा या पावसाळ्याचा दिवस असताना सुद्धा पिण्याची दुरावस्था अशी झालेली आहे। पिण्याचं पाणी सुद्धा यांना मिळत नाही। अशा या कौटुंबिक अवस्थेमध्ये इथं अजूनही शासनाची मदत कुठली पोचलेली नाही, परंतु वंचित बहुजन आघाडी इथं मात्र पोचलेली आहे। या लोकांना आम्ही आता आजच्या स्थितीला त्यांना महिन्याभराचं कडधान्य, धान्य साठा आणि कपडा लत्ता असा आज आम्ही मदत त्यांना करणार आहोत। आणि ते छोटीशी मदत आहे आणि मोठी जर मदत आम्हाला मिळाली तर या गावाचा आम्ही निश्चित प्रकारे पुन्हा विचार करू। आणि वंचित बहुजन आघाडीचं हे जे साहित्य आलेलं आहे ते मुंबईचे, ईशान्य मुंबईचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनपूर्वक आभार। आणि ज्यांनी पाठवलं त्या बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद त्यांना देतो। त्यांनी ही मदत आमच्या जिल्ह्यासाठी दिली आणि त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आहे। आणि या लोकांना कुठंतरी आपण दिलासा देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करूया। जय भीम। पंचनामा न्यूज कार्यकारी संपादक अनिल माने।